अखंड भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव. अखंड भजना करत आहे, राम नामाचा त्याचा अखंड जप चालू आहे, अखंड ध्यानात मग्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात की विठ्ठल विठ्ठल माऊलीनं भगवान महादेवाचं वर्णन केलेलं आहे की तपामध्ये अग्रगण्य कोण असेल तर भगवान महादेव आहे. तपामध्ये अग्रगण्य की ज्यांच्यासारखे तपश्चर्या कोणीच करू शकत नाही, अग्रगण्य आहे. असे भगवान महादेव ज्या ठिकाणी राहतात त्याला कैलास म्हणतात. आणि भोगभूमी ज्या आहेत स्वर्गलोकाला भोगभूमी म्हणतात. एतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम शिने पुण्य मृत्युलोकम विशन्ति एवं त्रय धर्म मनुप्रपन्ना गता गतम काम कामाल बंदे. जे तर रंभ्याईसे नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी, तिथं पिण्यासाठी अमृत आहे. तिथं काय हे अमृत तुल्य नाही, अमृत आहे अमृत. आणि ते अमृत असल्यामुळे तिथं बाथरूम नाहीये, कारण अमृत पेल्यानंतर त्याचं ते प्रक्रिया ते होतच नाही, त्याचं मल तयार होत नाही, मूत्र तयार होत नाही, त्यामुळे तिथं बाथरूम नाही. तिथं जे सडका आहे त्या चिंतामणीच्या सडका आहे, कल्पतरू आहे, त्या ठिकाणी जर्सी गाया नाही, कामधेनू आहे. येड्या बाबळीचं झाड तर अजिबात तिथं दिसणार नाही. येड्या बाबळे आपल्या वाट्याला आल्या, काँग्रेस आपल्या वाट्याला, काहीच कामाचं नाही. कुठून आलं काय माहिती, पण तुम्ही लय डोक्यावर घेतलं का बऱ्याच दिवस. असो, या डोक्यावर काय हरकत नाही, पण देशाचं नुकसान, आपलं नुकसान, समाजाचं नुकसान सगळं बघून मग कोणाला डोक्यावर घ्यायचं तुम्ही ठरवत जा. ते तर लय येडेपण आहे, काय लोक कोणाला डोक्यावर घेतील काय तपासत. असो, मी काँग्रेस म्हणून राहिलो बरं का, तुम्ही लय दुसरीकडे जाऊ नका. येड्या बाबळी काँग्रेस हे सगळे आपल्या वाट्याला, बेशरम, ज्याला लाजच नाही, बेशरम. ते गंगेच्या काठाला असतात ते वड्या आलेला. असो, हे सगळं आपल्या वाट्याला आले. तिथं सगळं दिव्य आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. असा दिव्य लोक, स्वर्गलोक जो आहे त्याला भोगभूमी म्हणतात. केवळ भोगच आहे, तिथं दुसरं काही नाही भोगाशिवाय. आणि या मृत्यू लोकाला रणभूमी म्हणतात. या ठिकाणी जो येतो जन्माला, तो देव असो, जीव असो, नाही तर साधक असो, प्रत्येकाला युद्ध अटळ आहे. देव जरी असला तरी देवाला युद्ध खेळावंच लागलेलं आहे. जीव असो, तुम्ही आम्ही, आपल्या जीवनात देखील युद्ध रात्रंदिवस आहे. आणि साधकाच्या जीवनात देखील युद्ध आहे. महाराज, देवयुद्धम, जीवयुद्धम, साधक युद्धम प्रसिद्धम. हे सर्व युद्ध प्रसिद्ध आहे महाराज. देवयुद्ध, देवाला युद्ध टळलेलं आहे देवाच्या जीवनात. बघत प्रभू रामचंद्र की ज्यांच्या जीवनामध्ये रावणासोबत युद्ध खेळावंच लागलं. काही घेणं नाही, देणं नाही, कुठं बांधाला बांध नाही, कुठं भिंतीला भिंत नाही, काहीच घेणं देणं नाही, तरी युद्ध खेळावं लागलं. काय कुठं भावबंदी होती का त्याच्याशी? काहीच नाही. पण विनाकारण त्यानं केलं नाही, सीतामाईचं हरण केलं, घेऊन गेला, युद्ध खेळावं लागलं. महाराज, समरंगणाला रामे रावण देखिला. समरंगणाला आल्यानंतर प्रभू रामचंद्राने बघितलं त्याला, आणि मग दोघे भिडतील रणी. केला रावणाचा वध